सध्या ना एक ट्रेंड सुरू झालाय, म्हणजे मी पोरांना सांगतो, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, फ्लॅट कधी घ्यायला पाहिजे. जेन्युनली माझी फिलिंग सांगतोय मी. जेव्हा तुमचं लग्न होऊन जातं तेव्हा दोघांनी मिळून फ्लॅट घ्यायला पाहिजे. मला असं प्रॅक्टिकली वाटतं. फ्लॅट फक्त एक गोष्ट नाहीये, त्याच्यानंतर इंटिरियर आहे, त्याच्यानंतर छोटी मोठी कार आहे, खूप काही काही आहे भाई. त्याची तुम्ही प्लॅनिंग पण नाही करत. समोरच्यांना पण मला सांगायचं आहे की तुम्ही पोरांकडनं जे एक्सपेक्ट करतात ना ते नका बघू. तो कसा आहे ना ते बघा. त्याच्यानंतर तो आयुष्यभर तुमचा पोरीसोबत कसा राहील, काय काय अचीव करेल, त्या सगळ्या गोष्टी बघा. इव्हेंच्युअली या सगळ्या गोष्टी होऊन जातात बघा. त्याच्याकडे काय आहे काय नाही आहे, दोघं मिळून ते खूप काय अचीव करून घेतात फॉर शुअर. चांगले जर असतील, सगळं काही जुळत असेल ना, आयुष्यात ते काहीही अचीव करू शकतात. पोरांनो, मला तर असं एक सजेशन आहे तुम्हाला, स्ट्रॉंग सजेशन. तुमच्याकडे फ्लॅट नाही ना, अजिबात टेन्शन घेऊ नका आणि घ्यायची घाई पण करू नका. निवांत घ्या, एवढी मोठी रिस्क घेऊ नका. कारण की मी आता सध्या बघतो सध्याची सिच्युएशन आणि खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस पण बघतोय. लोकांनी फ्लॅट घेऊन ठेवलेत. आता मी आयटीचं सांगतो, बिकॉज मी आयटीमध्ये, तर भरपूरशे लोक रिलेट करतात म्हणून आयटीच्या लोकांचे मेसेज येतात. अचानक जॉब चालला गेला, दादाला काय करू समजत नाहीये, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, EMI येत आहेत. आणि EMI, मी ना एक्झाम्पल देतो, बेसिक एक्झाम्पल, नीट ऐका जरा. 1 कोटीचा जर फ्लॅट असेल, मिनिमम 1 कोटीचा तर भेटतोच आहे पुण्यात, जर चांगल्या एरियामध्ये घेतला ना. मिनिमम म्हणतोय मी. 1 कोटीमध्ये चला 30-40% त्याने पैसे देऊन दिले कसे पण करून, 60% लोन जर घेतलं, म्हणजे 60 लाखाचं लोन घेतलं, तर त्या पोराच्या डोक्यावर, तो काम करू दे नको करू दे, काही करू दे, कमीत कमी 60,000चा त्याला मंथली EMI येतो. जस्ट इमॅजिन, 60,000 रुपये द्यायचे त्याला जॉब असू दे नको असू दे, पैसा द्यायचाच आहे बँकेला. सो या सगळ्या गोष्टी पण असतात. म्हणून पोरांनो, एवढा लोड घेऊ नका. लग्न करायचंय तर फ्लॅट कंपल्सरी पाहिजे ना. तुम्ही दोघं मिळून घ्या आणि एकमेकांना समजून घ्या प्लीज. पार्टनर चांगले असायला पाहिजे, म्हणजे दोघं साईड पण. एकमेकांची मनं बघा, एकमेकांना ओळखा, आणि त्याच्यानंतर मग आयुष्य आहेच पडलेलं. ठीक आहे. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, आणि यस, थँक्यू सो मच.